नाशिकमध्ये संध्याकाळच्या सुमारास अचानक बेमोसमी पावसानं हजेरी लावली आहे। या अचानक आलेल्या पावसानं नाशिककरांची चांगलीच तारांबळ झाली आहे। अनेक दुचाकी स्वारांची देखील आपल्याला तारांबळ झाल्याचं पाहायला मिळतंय। अचानक आलेल्या पावसानं मिळेल त्या ठिकाणी अडोशाला हे दुचाकी चालक असतील, पायी जाणारे नागरिक असतील, ते आपल्याला थांबल्याचं पाहायला मिळतंय। गेल्या 2 दिवसांपासून नाशिक शहरातील वातावरणामध्ये ढगाळ वातावरण जे आहे ते बघायला मिळत होतं। उकाडा देखील जाणवत होता। आज देखील दुपारच्या सुमारास मोठ्या प्रमाणात उकाडा जो आहे तो शहरात जाणवत होता। मात्र अचानक संध्याकाळच्या सुमारास आलेल्या पावसानं नागरिकांची चांगलीच धावपळ झालेली आहे। नाशिक शहरात सुरू असलेल्या पावसामुळे आणि सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांमुळे नागरिकांना दुहेरी मनस्ताप जो आहे तो सहन करावा लागतोय। अनेक ठिकाणी रस्त्यांची कामे जे आहेत ते कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती सुरू आहेत, त्यामुळे मोठ्या प्रमाणात चिखलाचं साम्राज्य जे आहे ते आज संध्याकाळच्या सुमारास आलेल्या पावसानं तयार झालेलं आहे। नाशिक शहरासह शहराच्या काही परिसरामध्ये अचानक आलेल्या बेमोसमी पावसानं शेतकरी देखील चिंतेमध्ये आलेले आहेत। प्रामुख्यानं कांदा उत्पादक शेतकरी असतील, द्राक्ष उत्पादक शेतकरी असतील, हे देखील चिंतेत आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। अशाच पद्धतीचा पाऊस जो आहे तो आज नाशिकमध्ये सुरू आहे आणि पुढील आणखी काही काळ पावसाचा इशारा जो आहे तो नाशिकमध्ये देण्यात आलाय। त्यामुळे शेतकऱ्यांवर देखील आपल्याला हे दुहेरी संकट असल्याचं पाहायला मिळतंय। कॅमेरा पर्सन गणेश रहातेसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।